आज आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार आहे। सरकारसोबतच्या बैठकीनंतर यावर कोणताही तोडगा निघाला नसल्यानं हा मोर्चा निघणार असल्याची माहिती राजू शेट्टींनी दिली आहे। गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यादरम्यान दुपारी हा मोर्चा निघेल। दरम्यान राजू शेट्टी आणि विनायक राऊतांच्या नेतृत्वात शेतकरी आंदोलन करणार आहेत। एका आंब्याच्या झाडाला 5,000 आणि काजूच्या झाडाला 3,000ची मदत सरकारनं जाहीर केली होती करण्याची ही मागणी आंदोलकांकडून केली जाते। कोकणातला शेतकरी पहिल्यांदा काहीतरी मागायला आलाय। सालाबादाप्रमाणे वर्षाला मागणी केली असं काही नाही आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्याला गृहीत धरणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही। कोकणी हिसका कोकणातला शेतकरी दाखवतील। वेंगुर्ला, देवगड, मालवण, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुरबाड या ठिकाणाहून सकाळी शेतकरी मुंबईकडे यायला निघालेले आहेत। मुंबई स्थित कोकणी माणूस मोठ्या संख्येनं येणार आहे। परवा मी राजू शेट्टींची आणि भाई जगताप, विनायकराव राऊत आणि सर्व शिष्टमंडळाने माझ्याकडे 2 तास चर्चा केली। त्या चर्चेमध्ये त्यांचे 2-3 मुद्दे होते, त्यातले 3 मुद्दे सुटलेले आहेत। 10 दिवसात पंचनामा करणे, विमा कंपन्यांना ॲक्टिव्ह करणे, NDRFची मदत मिळवून देणे, ह्या बाबी आम्ही केल्या आहेत। फक्त आता त्यांचं म्हणणं आहे की 5,000 रुपये प्रति झाड हे नुकसान भरपाई द्या, 5,000 प्रति झाड। त्यामुळं त्याच्यामध्ये विचार करावा लागेल की किती त्या ठिकाणी नुकसान भरपाई द्यायची आहे। देवेंद्र फडणवीसजी आणि आमचं सरकार पॉझिटिव्ह आहे। आमचे सर्व कोकणातले मंत्री आमदार यांनी हा विषय लावून धरलेला आहे।